म्हसवड बस स्थानकातून म्हसवड पुणे नाशिक या बसचा शुभारंभ करण्यात आला। सर्वसामान्य प्रवाशांची सोय व्हावी यासाठी दहिवडी आगारानं लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी निवेदनाद्वारे दहिवडी आगाराकडे केली होती। या पार्श्वभूमीवर आज दहिवडी आगारानं म्हसवड पुणे नाशिक ही सकाळी 5:15 सुटणारी बस म्हसवड बस स्थानकातून सुरू केली। दहिवडी आगाराला सर्वाधिक आर्थिक उत्पन्न हे म्हसवड बस स्थानकातून मिळतं। जर राज्यभरात म्हसवड व परिसरातील नागरिक व्यवसाय निमित्त ये-जा करत असतात, या बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस कमी असल्यानं प्रवाशांना इथून प्रवास करताना फार अडचणी येतात। कुटुंबासह टप्प्याटप्प्याने प्रवास करणं हे फार जिकिरीचं असल्यानं अनेक प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली। हे चित्र बदलण्यासाठी व एसटीचे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे विरोध प्रवाशांच्या मनात पुन्हा बिंबवण्यासाठी दहिवडी आगारानं पुढाकार घेतल्यास आगाराला उत्पन्न तर वाढणारच आहे, याशिवाय प्रवाशांची होत असलेली गैरसोयही थांबणार आहे। यासाठी दहिवडी आगारानं म्हसवड बस स्थानकातून नवीन लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू कराव्यात अशी मागणी म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी केली होती। या पार्श्वभूमीवर दहिवडी आगारानं म्हसवड पुणे नाशिक ही सकाळी 5:15 सुटणारी बस म्हसवड बस स्थानकातून सुरू केली आहे। ही बस सुरू झाल्यानं प्रवाशांचा वेळ व पैसा वाचणार आहे। नोकरदारांना या बसचा चांगला फायदा होणार आहे, कारण ही बस सकाळी 5:15 वाजता म्हसवड बस स्थानकातून सुटणार आहे। ती दहिवडी फलटण मार्गे पुणे स्वारगेट इथं सकाळी 9:30 वाजता ऑफिस वेळेपूर्वी पोहोचणार आहे। त्यामुळे प्रवाशांना ही बस अत्यंत फायदेशीर ठरणार असल्यानं प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। ही बस पुढे नाशिकला रवाना होऊन दुपारी 2 वाजता पोहोचेल, तर ही बस सकाळी 7 वाजता नाशिकहून सुटेल ती दुपारी 1 वाजता स्वारगेटला पोहोचेल, तर दुपारी 4 वाजता म्हसवडला पोहोचेल। या म्हसवड बस स्थानकातून सुटणाऱ्या नवीन बसचा शुभारंभ म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी वाहतूक नियंत्रक कोळीसाहेब, संजय टाकणे, अभिराज नागमल, बाळू थोटे, बसचे चालक व वाहक यांच्यासह प्रवासी उपस्थित होते। आज या ठिकाणी म्हसवड नाशिक पुणे मार्गे ही बस नव्याने सुरू झालेली आहे। बऱ्याच दिवसापासून म्हसवड शहरातील प्रवाशांची मागणी होती म्हसवडमधून सकाळी 9:30ला म्हणजे त्यांच्या चाकरमान्यांच्या नोकरीच्या टायमिंग मध्ये पोहोचण्यासाठी एक बस सेवा सुरू व्हावी। तर बरीच खाजगी वाहनं जे चालत आहेत त्यांचा मनमानी कारभार चालतो अशा काही तक्रारी होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून मागणी केली होती की सकाळी 5:30ला एक म्हसवडून बस चालू करावी, जे पुणे आणि नाशिक करता। ती बस आज या ठिकाणी आलेली आहे आणि उद्या सकाळी 5:15 वाजता ही बस नाशिकसाठी रवाना होत आहे। मी या माध्यमातून प्रवाशांना आवाहन करतो की आपण खाजगी वाहनांच्या प्रवासापेक्षा सुरक्षित प्रवासासाठी एसटीला प्राधान्य द्यावं आणि एसटीनं प्रवास आपण करावा, जेणेकरून आपली सुरक्षितता ही अबाधित राहील। आणि एसटी बस ही आपली ताकद आहे, एसटी बस आपली आहे आणि आपली ताकद आपली बस आपण चालवायची आहे। तर खाजगी वाहनांना प्रवास करण्यापेक्षा सर्वांना आम्ही या माध्यमातून विनंती करतो की आपण एसटी बसचा वापर करावा। आणि आणखी काही बसेसच्या मागण्या आहेत, जसे की कोल्हापूर, आदमापूर, अहिल्यानगर, याही बस एक 8-15 दिवसात चालू होतील, त्याची आम्ही मागणी केलेली आहे। तेही एक 8-15 दिवसामध्ये बसेस चालू होतील। सर्व प्रवासी म्हसवड भागातील तसेच आसपासच्या परिसरातील सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी आज दिनांक 6 जून पासून सकाळी 5:15 वाजता म्हसवड नाशिक बस म्हसवड शहराचे माजी नगराध्यक्ष विजयसाहेब धट यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेली आहे। सदर बस ही म्हसवडमधून सकाळी 5:15 वाजता नाशिकला सुटेल, 9:30 वाजेपर्यंत स्वारगेटला पोहोचेल। तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी सदर बसचा लाभ घ्यावा, जेणेकरून ज्यांना सकाळी लवकर पुण्याला पोहोचायचं असतं अशा प्रवाशांसाठी ही खास बस सुरू केलेली आहे। तरी सर्व प्रवाशांनी ही बस चालू राहण्यासाठी प्रयत्न करावा आणि सदर बसचा लाभ घ्यावा।